नमस्कार विद्यार्थ्यांनो. 3 अपडेट होत्या ज्या की तुम्हाला कळल्या पाहिजेल, की पहिली जी अपडेट आहे बघा, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड जे आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे की सी-टी-टी एक्झाम कंडक्ट करते. महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत, ज्यांनी डी-एड केलेलं आहे, बी-एड केलेलं आहे किंवा काही जे विद्यार्थी कुठेतरी जॉइन आहेत, तर त्यांना भविष्यामध्ये पवित्र पोर्टल थ्रू जर शिक्षक व्हायचं असेल किंवा ज्या काही गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये टीचर म्हणून जॉइन व्हायचं असेल किंवा जे कार्यरत शिक्षक आहेत, बरोबर. आता शासनाने कंपल्सरी टी-ई-टी केलेली आहे. आपण महाराष्ट्राची टी-ई-टी पास व्हा किंवा केंद्राची टी-ई-टी पास व्हा. कोणतीही टी-ई-टी पास झाली तरी सुद्धा ते तुमच्यासाठी योग्य आहे. तर हे जे काही सी-टी-टीचं नोटिफिकेशन आहे 8 तारखेला डिक्लेअर झालेलं आहे. तर 16 सप्टेंबर 2026 रोजी, बरोबर, याचे पेपर होणार आहे. त्याचे जे काही एक्झाम सेंटर असतील महाराष्ट्रातील वेगवेगळे जे काही जिल्ह्याचे आहे ठिकाणं असतील तिथं ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. 2 सेशनमध्ये असेल कारण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर त्या ठिकाणी द्यायचे आहेत. बरं, याचं जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तुम्ही 11/5 म्हणजे आजची डेट, बरोबर. 11/5 पासून आता तुम्ही ते काही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता. त्याची ही वेबसाईट आहे. ctt.nic.in याच्यावर गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल. तिथं तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. लास्ट डेट जर तुम्ही पाहिली बघा, 10/6/2026, बरोबर. म्हणजे जूनपर्यंत, जूनच्या 10 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता. डेट ऑफ एक्झामिनेशन काय आहे? तर पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे 6/9 म्हणजे 6 सप्टेंबरला संडे आहे. त्या संडेच्या दिवशी या ठिकाणी एक्झाम होणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी खूप वेळ आहे. तयारीला लागा. सी-टी-टी, टी-ई-टी असेल क्वालिफाय व्हा आणि तुमचं शिक्षक होण्याचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करा. ओके. आता दुसरी जी अपडेट आहे, एक 2-3 अपडेट घेऊन मी आलेलो आहे. पहा आता दुसरी अपडेट जर तुम्ही पाहिली, पहा. हां. आता ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ओके. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची एक ॲडव्हर्टाइज आहे. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ग्रेड बी ऑफिसर. ओके. जे काही ग्रेड बी ऑफिसर आहे, याची एक रिक्रुटमेंटची एक ॲडव्हर्टाइज सुटलेली आहे. टोटल व्हॅकन्सी जर तुम्ही पाहिल्या, तुम्ही व्हिडिओची क्लॅरिटी जास्त करून त्या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला दिसत नसेल तर. तर जवळपास 60 जागा आहेत बघा. 60 पोस्ट आहेत ग्रेड बी ऑफिसरच्या. त्याचं जे काही पे स्केल या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे जवळपास 55,200 आहे. या ठिकाणी रिलॅक्सेशन एज जे आहे मिनिमम 21 ते 30 वर्षाच्या आसपास जे काही विद्यार्थी असतील, मुलं असतील ते हे देऊ शकता. कॅटेगरी नुसार एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. बरं, याचं नोटिफिकेशनची डेट, बरं, ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला सांगतो 29/4 पासून ते लास्ट डेट आहे 20/5 म्हणजे आज 11 मे आहे. अजून 20 तारखेपर्यंत तुम्ही याचं फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन. बरोबर आहे ना? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ग्रेड बीच्या जागा आहेत, खूप छान जागा आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशनची जी फी आहे, ती सुद्धा इथं मेन्शन केलेली आहे. कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन सेशन जे आहे 5 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, ते सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे. आणि हे जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस जी आहे की ऑनलाईन टेस्ट असणार आहेत 2 आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याच्यानंतर जवळपास चांगल्या जागा आहे महाराष्ट्रातील. मुंबई या लोकेशन बघा, प्लेस जे आहे मुंबई आहे. अ, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी या पोस्टिंग असतील. तुम्ही जर बँकिंगची तयारी करत असाल आणि तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले आहात, तर नक्कीच हा पेपर देण्यासाठी काही हरकत नाहीये. पेपर देऊन बघा, नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. तुमचं सिलेक्शन होईल. तुमचा अभ्यास चांगला असेल तर गणित बुद्धिमत्तेचं आणि जी-के असेल, जी असेल, जर तुमचं चांगलं असेल तर पेपर द्यायला काही हरकत नाहीये. ओके. तर त्याची जी वेबसाईट आहे बघा, त्या वेबसाईटवरती तुम्ही जर गेला rbi.org.in तर त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल आणि हे जर तुम्हाला दिसत नसेल, ओके. एकदा मी झूम इन करतो बघा. अ, हे जर तुम्हाला
व्हिडिओची क्लॅरिटी जास्त करून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. दिसतंय बघा. हां. ठीक आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ स्टॉप करून टोटल माहिती एकदा पहा. बघा मी हळूवार त्या ठिकाणी स्क्रीन स्क्रोल करतोय. व्यवस्थित व्हिडिओ थांबवत जरी पाहिलं तुम्ही, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. ठीक आहे. आता अजून एक अपडेट आहे बघा, जे की आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असावी. अ, पहा आता एक डिसिजन घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील जे काही सरकार आहे, महाराष्ट्र शासन आहे, त्यांनी एक असा डिसिजन घेतलेला आहे बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जी नोकर भरतीमधलं आरक्षण आहे, याच्यामध्ये त्यांनी थोडासा बदल केलेला आहे. म्हणजे ए असेल, पी असेल किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉन्ग करता, तिथं जिल्हा मध्यवर्ती बँक असते. बरं, या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बघा, जिल्ह्यातील भूमिपुत्रांसाठी सरकारचा मोठा निर्णय आहे. भूमिपुत्र म्हणजे काय? त्या जिल्ह्यातील रहिवासी. थोडक्यात बरोबर. त्या जिल्ह्यातील जे विद्यार्थी असतील, रहिवासी असतील, त्यांच्यासाठी छान डिसिजन घेतलेला आहे. आणि डिसिजन कोणता घेतलेला आहे? तर बघा, या ठिकाणी जे काही 70% आरक्षण जे आहे, जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी 70% जागा असणार आहेत. म्हणजे 30% अदर जिल्ह्याचे असतील. जसं की समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, ए बँक आहे नगरमधील, बरोबर. तर त्या ठिकाणी 70% मुलं हे जिल्ह्यातील भरले जातील आणि 30% मुले, बरोबर. 30% मुले हे ऑल ओव्हर महाराष्ट्रातील अदर जे जिल्हे आहेत, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना 30% आरक्षण असेल आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 70%. तर नक्कीच चांगला हा निर्णय आहे, की जे विद्यार्थी त्याच जिल्ह्यातले आहेत, खूप कष्ट करून त्या ठिकाणी ते तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षांची. त्यांना या बँकेमध्ये नक्कीच जॉब लागू शकतो आणि यांच्या ॲडव्हर्टाइज प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी सुटत असतात. ठीक आहे. तर हा एक चांगला डिसिजन शासनाने घेतलेला आहे. तर अशा या 3 अपडेट होत्या. विद्यार्थ्यांना या कळाव्यात म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे. टी असेल, सी असेल, क्वालिफाय होण्यासाठी त्या ठिकाणी मला गरज काही माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुस्तकांचे जे नावं असतील, कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. पर्सनली त्या ठिकाणी तुम्ही तुमचा नंबर मेन्शन करा. मी कॉल करून तुम्हाला सांगेल. बरोबर. त्याच पद्धतीने बँकिंगचं स्टडी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी त्या वेबसाईटवरती जाऊन पहा. 60 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत आणि हा डिसिजन सुद्धा तुमच्या डोक्यात राहू द्या, की भविष्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर फॉर्म सुटले, तर तिथं 70% आरक्षण त्या ठिकाणी भूमिपुत्रांसाठी राखीव आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. जय हिंद.